गोकुळ संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण पाहतोय माजी संचालिका सौमिका महाडिक यांचा जिल्हाभर दौरा चालू आहे। 2 तालुक्यांचे दौरे झाले असताना आज आपण पाहतोय गडिंग्लज दौऱ्यावर सौमिका महाडिक आलेले आहेत। गडिंग्लजकरांचे आराध्य दैवत श्री काळभैरव देवाचं दर्शन घेऊन त्यांनी आज हा गडिंग्लज तालुक्यामध्ये दौरा चालू केलेला आहे। दूध उत्पादक आणि मतदारांशी भेटण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला आहे। तर काय सांगाल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दौरा तुमचा नियोजित आहे, गडिंग्लजमध्ये आज दौरा झालेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय संपूर्ण जिल्ह्यासह गडिंग्लजमध्ये? आमचे आता 2 तालुके झाले, हातकणंगले, शिरोळ, तिथे तर खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा। गडिंग्लजमध्ये पण जरा सकाळपासून थोडा पाऊस होता, म्हणजे अजून आमचा अर्धाच झालाय दौरा, अजून अर्धा पूर्ण व्हायचाय, पण तरी सुद्धा उत्साहाने सगळी लोक एकत्र जमली, भेटली, त्यांच्या शंका त्यांनी मांडून दाखवल्या। आम्ही काही गोष्टी, म्हणजे कसं होतंय की जे पेपरमधनं वाचतात त्याच्यामधनं बरेच गैरसमज होऊ शकतात, तर असे बरेच गैरसमज दूर झाले आणि एकंदरीत खूप छान पद्धतीनं दौरा चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा खूप छान आहे। त्यांचा सगळ्यांचा उद्देश आहे की संघ टिकला पाहिजे। संघ म्हणजे बऱ्याच लोकांची आर्थिक वाहिनी आहेत, संघावरती बऱ्याच संस्था डिपेंड आहेत आणि आमचं म्हणणं असं आहे की संस्था टिकल्या तर संघ टिकणार आहे। त्याच्यामुळं लोकांची एकंदरीत भावना आहे, जे असेल ते चांगल्या पद्धतीनं चालावं, त्यासाठी आम्ही काही करू। पात्र आणि अपात्र जे काही संस्थांचा जो निकाल आहे तो प्रलंबित होता, तो लागावा आणि त्यानंतरच निवडणुका व्हाव्यात अशी आपली भूमिका होती आणि आज आपण पाहिले की कोर्टाने सुद्धा तसाच निर्णय दिलेला आहे की 60 दिवसानंतर ह्या सर्व संबंधित गोष्टींचा निकाल लावूनच निवडणुका घ्याव्यात। माझं पहिल्यापासून भूमिका अशी होती की ज्या आता वादामध्ये सापडलेल्या आहेत संस्था, त्यांचा मतदानाचा हक्क कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये। ज्या खरोखर चुकीच्या गोष्टींच्यासाठी अडकल्या असतील किंवा काही किरकोळ त्रुटींच्यासाठी अडकल्या असतील तर त्यांना त्यांचे खुलासे देण्यासाठी, त्यांना त्यांची मतं मांडण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि जर त्या मताला येत असतील तर त्यांना जरूर मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे। आणि बऱ्याच संस्थांचे निकाल अजून हायकोर्टमध्ये, कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये हे सगळे प्रलंबित आहे आणि त्यासाठी शासनाला प्रोव्हिजनल लिस्ट बनवायला अडचणी येत आहेत, म्हणून शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये थोडासा एक्सटेंडेड पिरियड मिळावा म्हणून मागणी केली होती, मुदतवाढीची मागणी केली होती। त्या पद्धतीनं शासनाला सर्वोच्च न्यायालयाने अजून पुढे 60 दिवसाची मुदत दिलेली आहे, तर याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल। अजून पूर्ण ऑर्डर अपलोड व्हायची आहे साईटवरती, एकदा पूर्ण ऑर्डर हातात आली तर आपल्याला कळेल की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे तो। माहितीचं पॅनेल बनलं अशी आता चर्चा आहे, पण पॅनेल बनत असताना अनेक इच्छुक, म्हणजे महायुतीमध्ये सर्वात जास्त इच्छुक आहेत, मग सर्वांचं कसं समाधान होईल असा आपला प्रयत्न राहील। आता बरेच लोक बऱ्याच निवडणुकांमध्ये इच्छुक असतात, पण शेवटी त्यांनाही माहिती आहे जागा लिमिटेड आहेत, त्यामुळं ज्या पक्षाला जेवढ्या जागा सुटतील त्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्या उमेदवारीच्या संदर्भात निर्णय घेतील। तुमच्या पॅनेलचे सर्वच उमेदवार निवडताना कोणते निकष लावले जातात? शक्यतो कोऑपरेटिव्हचे इलेक्शन असतात ते, स्पेशली हे दूध संस्थांचे इलेक्शन, हे ठरावधारकांच्या वरती किती ठराव आहेत तुमच्याकडे त्याच्यावर अवलंबून असतात। त्यामुळं उमेदवारी मागत असताना सुद्धा आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की ज्यांच्याकडे 100 तरी किमान ठराव असले पाहिजेत उमेदवारीसाठी, कारण तशी ठरावांची संख्या जास्त आहे आता, म्हणून तो किमान निकष लावला होता। आणि त्या पद्धतीनं, म्हणजे अगदी काय हार्ड अँड फास्ट नाही आहे तो, पण जास्तीत जास्त लोकांनी ठराव गोळा करावे याच्यासाठी तो होता। शेवटी त्यांना कितपत त्याच्यातला अभ्यास आहे, नॉलेज आहे, कितपत लोकांशी त्यांचा कनेक्ट आहे किंवा लोकांच्यातनं कोणाची मागणी आहे, या गोष्टी सुद्धा भविष्यात कन्सिडर केल्या जातील। मागील 5 वर्षामध्ये आपण जिल्ह्यानं पाहिलेलं आहे, राज्यानं पाहिलेलं आहे, अगदी प्रभावी विरोधकाची भूमिका तुम्ही बजावलेली आहात। कसा गेला तो 5 वर्षाचा कार्यकाल? माझ्या 5 वर्षाच्या कार्यकालाच्या संघर्षाचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात। मला असं वाटतं या जिल्ह्याने मला 2 संधी दिली। एक म्हणजे मला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून 3 वर्ष काम करता आलं, त्यानंतर गोकुळची संचालिका म्हणून जिल्ह्याने मला निवडून दिलं आणि ते पण विरोधात बसले, पण मला असं वाटलं की मी अध्यक्ष असताना पण माझ्या पदाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि विरोधकाची भूमिका असतेच सत्ताधाऱ्यांच्या वरती थोडा अंकुश ठेवणं, आणि मला वाटतं या 5 वर्षामध्ये लोकांच्या हिताच्या निर्णयासाठी मी माझं काम करण्याचा प्रयत्न केला। संस्था ज्यांनी चालवली त्यांनी कशी चालवली वाटतं तुम्हाला? तुम्ही विरोधक होता, विरोधाची चांगली भूमिका बजावला तुम्ही। संस्था एखादी चालवायची त्याला अनेक कारणीभूत असतात, बऱ्याच गोष्टी असतात, तर मला असं वाटतं की मी कधी त्यांच्या सगळ्या निर्णयाला विरोध केला नाही। जे मला वाटलं संघ हिताचे निर्णय नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये थोडाफार बदल व्हायला पाहिजे, त्याच गोष्टींना मी फक्त विरोध केला। इनफॅक्ट विरोध करण्याच्या पूर्वी मी त्यांना सजेशन्स पण दिले होते। अपेक्षित होतं की विरोधक जरी म्हणून मी निवडून आले असले तरी सजेशन चांगले असतील तर घ्यायला काहीच हरकत नव्हती,
आणि जेव्हा सजेशनचाही विचार नाही करण्यात आला तेव्हा लोकांच्या हितासाठी मला पर्यायाने रस्त्यावरती उतरावं लागलं. एकंदरीत कारभार त्यांचा 5 वर्षाचा कसा झाला हे मला वाटते दूध उत्पादक आणि संस्था चालक जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. मी फक्त निर्णय कुठला हिताचा आहे किंवा कुठला हिताचा नव्हता याच्यासाठी मी भांडलेत मला माहिती आहे. 3 दशकाचं आपण पाहिलं तर गोकुळवर महाडिक गटाची सत्ता आहे. असं असताना देखील चेअरमन पदाची तुमच्या महाडिक घराण्यामध्ये कोणाला संधी मिळाली नाही. आताची निवडणूक लागलेली आहे, संधी मिळाली तर जसं जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळालेली होती, गोकुळला महाडिक घराण्यातली किंवा महाडिक घराण्यातली व्यक्ती अद्याप कुठलीही चेअरमन झालेली नाही. या 30 वर्षामध्ये जर तुम्ही बघितला तर 30 वर्षामध्ये महाडिक घरातलं कोणी व्यक्ती नव्हतं, साधं संचालक सुद्धा कोणी नव्हतं. तर पहिल्यांदा मी झाले यावेळेस. पुढच्या वेळेस काय होणार हे मी सांगू शकत नाही, पण माझ्यापेक्षा जास्त चांगले कॅलिबर असणारे सुद्धा माझ्यासोबत लोक आहेत जे चेअरमन पदाचे चांगले दावेदार होऊ शकतात. पण जर समजाच संधी आली तर नक्की मला असं वाटतं की संधी मिळाली तर चांगलंच काम करून दाखवेन मी. माहितीच्या ह्या सर्व पॅनेलमॅनची जी चर्चा होती ती, मग त्याच्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ येतात, विनय कोरे येतात, धनंजय महाडिक येतात, आबिटकर येतात. यांची भूमिका कितपत महत्वाची राहील, कारण का महायुतीचं पॅनेल बनणार आहे तुमचं? 100% त्या सगळ्यांची भूमिका महत्वाची असणार आहे, कारण महायुतीचे ते सगळेजण वरिष्ठ नेते आहेत आणि जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही ही बांधणी करतो तेव्हा त्या लोकांची भूमिका खूप महत्वाची असते. कारण प्रत्येक पक्षामध्ये आपल्या नेत्याला मानणारा एक असा विशिष्ट गट असतो, त्यांच्या शब्दाला मान असतो. त्याच्यामुळे निश्चित या सगळ्यांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे. पॅनल म्हणत असताना अनेकांची दुटप्पी भूमिका असल्याचं देखील अनेक ठिकाणी आरोप होताना दिसतात. भाजपामधीलच काही जे तुमचे नेते आहेत ते माहितीतीलच नेत्यांशी संगनमत नसल्याचं किंवा अगदी त्यांच्याशी जुळत नसल्याचं बोललं जातं. तर अशा वेळी पॅनल बनवताना त्यांच्या दुटप्पीपणाचा काही पॅनलला फरक पडू शकतो? नाही पडू शकत, कारण वरिष्ठ लोक तेवढे समजदार आहेत, जाणते आहेत. त्यांना माहिती आहे की जर आपल्याला पुढे संस्था एखादी चालवायची असेल किंवा राजकारण करायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन केलं जातं आणि आमच्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव आहे या सगळ्याचा, त्याच्यामुळे ते व्यवस्थित निर्णय घेतील. माहितीचा काय अजेंडा असेल ही निवडणूक लढण्यामागे? आम्हाला जे पहिल्यापासूनच आले, गेले 30 वर्षापासून जेव्हा माधवराव महाडिक साहेब आणि PN साहेब नेतृत्व करत होते तेव्हापासून आमचा एकच अजेंडा होता, दूध पितं संस्था. आणि संस्था टिकल्या तर त्याच्यावरती अवलंबून असणारे सगळे दूध उत्पादक टिकणार किंवा त्यांची कुटुंब चालणार, त्यांच्या चुली पेटणार आणि मग संघ नंतरचा भाग येतो. म्हणजे संस्था टिकल्या तर संघ टिकणार आहे. संघामुळं संस्था जिवंत नाही आहेत, संस्थांमुळे संघ उभा आहे आज. तर आमची भूमिका ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत जास्तीत जास्त आम्हाला त्याचा फायदा करून देता येईल, त्यांचं राहणीमान कसं उंचावता येईल, संस्था वाढीला, दूध वाढीला चालना कशी देता येईल यावरती जास्त भर राहील असं मला वाटतं. मागील 5 वर्षामध्ये महिला दूध उत्पादकांसाठी तुम्ही काय केलेलं आहात का आणि भविष्यात काय करण्याचं नियोजन असेल? महिला दूध उत्पादकांच्यासाठी गोकुळ गेले अनेक वर्ष मेळावे घेतं, ट्रेनिंग देतं, त्यांना बऱ्याच नवीन संशोधन असतील किंवा तंत्रज्ञान असतील त्याची ओळख करून देतं. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी जवळून बघता आल्या, म्हणजे आतापर्यंत ऐकण्यात होत्या पण या 5 वर्षात बघताही आल्या. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही नवीन पिढीचे लोक, जुन्या पिढीचे लोक, म्हणजे नवीन लोकांची आणि जुन्या पिढीची थोडीशी सांगड घालून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाची अजून ओळख करून AI माध्यमातून बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील. नॉट ओनली फॉर म्हणजे असं महिलाच उत्पादक म्हणून नाही, तर ओव्हरऑल जनरली दूध उत्पादन वाढण्यासाठी जिल्ह्यामध्ये जे काही करता येईल ते आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. दौऱ्याच्या निमित्ताने आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काय आव्हान कराल? माझं मतदारांना हेच आव्हान राहील की येणारी ही गोकुळची निवडणूक ही आपल्या जिल्ह्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण गोकुळ दूध संघ हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर एक महाराष्ट्राचं अग्रगण्य दूध संघामध्ये नाव आहे. एकमेव म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळं संघ आपला टिकला पाहिजे, संघाची वाटचाल ही अजून मोठी झाली पाहिजे. आपल्याला बरीच आव्हानं आहेत जी भविष्यात पेलायची आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने विचार करून योग्य उमेदवार निवडून द्यावा एवढी मी त्यांना विनंती करेन. तर आपण पाहिलं की आपल्यासोबत होत्या माजी संचालिका सौमिकाताई महाडिक यांनी सांगितलेलं आहे की खूप चांगल्या पद्धतीने ही गोकुळ दूध संघ चालवायचा आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही खूप महत्वाची आहे आणि या दरम्यान जर चेअरमन पदाची जर आपल्याला संधी मिळाली तर ती अधिक चांगल्या रीतीने आपण निभावू